नमस्कार शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये भेंडी लागवड करण्याचा आपण विचार करत आहात, तर आपण हा व्हिडिओ नक्की बघावा. कारण आपण भेंडीविषयी अशी माहिती देणार आहे की भेंडी लागवड केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या कोणत्या समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावे लागतं आणि मग याच समस्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे किंवा या रोगाविषयी आपल्याला अगोदरच माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात रॉयल शेती. तर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये आपल्याला तुडतुड्याचा, पांढरी माशीचा, त्याचबरोबर मावा आणि त्या ठिकाणी येलो मोजाक अशा बऱ्याचशा रोगावर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवणे गरजेचे असतं. कारण जेणेकरून आपल्याला भेंडीची चकाकी, भेंडीचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या गोष्टीचं माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपलं भेंडी पीक निरोगी राहील, तेव्हा आपल्याला भेंडी पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास त्या ठिकाणी मदत मिळत असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भेंडी पीक घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी मावा किडीचं त्या ठिकाणी नियंत्रण करणे गरजेचे असतं. कारण शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त जर मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्या भेंडी पिकावर जर झाला, तर त्या ठिकाणी पूर्ण पानामधलं रस शोषण केलं जातं आणि परिणामी त्या ठिकाणी भेंडी पिकाचं जे पान आहे तर ते गळून जातं आणि आपलं त्या ठिकाणी उत्पादन कमी होतं. त्यामुळे मावा किडीला नियंत्रण करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हिरवा तुडतुडा भेंडी पिकामध्ये जास्त बघितला जातो. कारण मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भेंडी पीक हे 45-50 दिवसाला निघायला सुरुवात होते. मग या दिवसामध्ये आपल्याला भेंडी पिकाचं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नियोजन, त्या ठिकाणी पुन्हा देखभाल त्या ठिकाणी करणे गरजेचे असते. मग शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये तुडतुड्याचं नियंत्रण हे करणे गरजेचे आहे. तुडतुड्याचं नियंत्रण जर केलं नाही तर त्यामध्ये सुद्धा रस शोषण केला जातो आणि परिणामी भेंडी पिकामध्ये जे भेंडीचं उत्पादन आहे ते निघत असतं. मग शेतकरी मित्रांनो, त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ही पांढरी माशीसुद्धा रस शोषण करण्याचं काम करत असते. पण पांढऱ्या माशीमुळे भेंडी पिकामध्ये जास्तीत जास्त नुकसान हे करत असते. कारण शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये किंवा ते रूपांतर व्हायरसमध्ये करण्याचं काम ही भेंडी पिकामध्ये पांढरी माशी करत असते. पांढऱ्या माशीला सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण येलो मोजॅक व्हायरस हा जास्तीत जास्त पांढऱ्या माशीमुळे येत असतो. कारण पांढरी माशी या झाडाहून त्या झाडावर जाण्यास त्या ठिकाणी सक्षम असते. त्यामुळे आणि त्याचबरोबर तुडतुडासुद्धा असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये पांढऱ्या माशीला सुद्धा नियंत्रण करणे गरजेचे आहे. जेणेकरून येलो मोजॅक व्हायरस आपल्या भेंडी पिकामध्ये येणार नाही आणि उत्पादन त्या ठिकाणी घटणार नाही. शेतकरी मित्रांनो, हे रोग आणि कीड त्या ठिकाणी झाली. शेतकरी मित्रांनो, यामध्ये अजून एक कीड आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे कोळी कीड. तर शेतकरी मित्रांनो, कोळी कीडसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या भेंडी पिकाला सुदृढपणा त्या ठिकाणी राहील आणि जी कोळी पीक आहे, कोळी कीड आहे, तर ती कोळी कीड आपल्या पिकाला हानी पोहोचवणार नाही आणि उत्पादन त्या ठिकाणी घटणार नाही. यासाठी कोळी किडीला सुद्धा नियंत्रण करणे गरजेचे आहे. रोगामध्ये आपण बघूया, तर रोगामध्ये शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्याला भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला भेंडी पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. मग शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये भुरी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापर करून आपण भेंडी पिकामधला भुरी रोगाचं सुद्धा नियंत्रण त्या ठिकाणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, एक असं आपण बघितलं तर त्या ठिकाणी या किडी आणि त्याचबरोबर आपल्याला हा रोग आपल्याला नियंत्रण करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, यावर आपण पूर्णपणे लक्ष दिलं तर आपल्याला निश्चितच 100% भेंडी पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता आणि आपण भेंडी पिकाची मार्च महिन्यामध्ये सुद्धा लागवड करून जास्तीत जास्त रेट आणि उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता आणि जास्तीत जास्त आर्थिक पैसा आपण त्या ठिकाणी कमवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच भेंडी पिकाची नवनवीन माहिती आवडल्यास किंवा माहिती पाहिजे असल्यास शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून भेंडी पिकामध्ये आपण जास्तीत जास्त प्रॉपर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान, धन्यवाद.